कांचनताई, अ, जन्मऋण हा तुझा 9वा चित्रपट निर्माती म्हणून, बरोबर ना? जन्मऋण हा 22 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. मला सांग, तू आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती चित्रपट केलेस. मग हा चित्रपट, ही संकल्पना किंवा ही स्टोरी ही तुझ्या मनात कशी बरं आली? बेसिकली मंजुश्री गोखले ह्या कोल्हापूरच्या राहणाऱ्या आहेत, तर त्यांनी मला त्यांच्या काही कथा दिलेल्या होत्या. म्हणजे इतरही काही त्यांनी पुस्तकं मला दिली आणि रोज रात्री झोपताना थोडंसं पुस्तक वाचन करायचं आणि झोपायचं असा एक नेम असतो. त्यातली बरीचशी पुस्तकं असतात ती चाळताना जस्ट आपण चाळली की आपण जरा बाजूला ठेवून देतो आणि काही पुस्तकं अशी असतात की ती आपण संपूर्णच खाली ठेवतो. त्याच्यामधलं हे पुस्तक होतं. बेसिकली ही घटना मला माहिती होती कारण की ही सत्य घटना आहे. जेव्हा की एक मुलगा आपल्या आईवडिलांना विमानतळावरती सोडून, ज्याला आपण अबॅन्डन म्हणतो, असं सोडून त्यांना निघून गेलेला होता. सो ही घटना जेव्हा माझ्या परत वाचनात आली त्यांच्या पुस्तकाच्या रूपाने, तेव्हा मला परत तो सगळा भूतकाळ आठवला. कारण 2009 ते साधारण 2012 ह्या काळामधली कुठेतरी ती घटना आहे. आज ते कुटुंब कुठे आहे ते माहिती नाही. खूप शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. असं लक्षात आलं की ते कुटुंब मला वाटतं पुण्याच्या कुठल्या अशा ठिकाणी त्यांना म्हणजे वृद्धाश्रमात आहे किंवा असं मला कळलं, किंवा अथश्रीमध्ये ते राहायला गेलेले आहेत, अशीही इन्फॉर्मेशन मिळाली. खूप प्रयत्न केला शोधण्याचा, पण मिळाले नाहीत. मला त्यातला जर्म अशासाठी आवडला कारण का तो आजच्या काळाला अगदी जाणाऱ्यातला आहे. अशा कित्येक घटना आपण बघतो की मुलं परदेशी स्थायिक असतात, काही कारण असेल, मी काही त्यांना दोष देत नाही आहे, परंतु इथे राहणारे जे त्यांचे आईवडील आहेत ते इतके एकाकी होतात की शेवटी त्या वयामध्ये प्रत्येकजण जाणार आहे आणि प्रत्येकाला असं वाटणार आहे की अरे आपल्या मुलांनी निदान आपल्याला एक दिवस फोन करून तरी विचारावं. रोज एक फोन हा किती वेळ घेणार आहे? 2 मिनटं, 5 मिनटं, पण तेवढी पण देण्यासाठी आजकाल मुलांच्याकडे नसतात. सो मला असं वाटतं कुठेतरी ह्या चित्रपटाद्वारे प्रत्येकाच्या मनामध्ये ही गोष्ट आली पाहिजे की नाही, आपल्या आईवडिलांच्या विषयीचं जे ऋण आहे, ज्याला मी जन्मऋण असं मी म्हणते, समाजाचं ऋण असतं, गुरुचं ऋण असतं, तसंच आपल्या आईवडिलांचं सगळ्यात जास्त पहिलं ऋण असतं. तुमच्या तोंडात पहिला चारा आईवडील घालतात, तुम्हाला एवढं शिक्षण आईवडील देतात, पहिल्यांदा बोट पकडून चालायला ते तुम्हाला शिकवतात आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पायावरती इतक्या सबळतेने उभे राहता, तेव्हा बेसिकली ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, ज्यांनी तुम्हाला इतक्या तुमच्यात कपॅसिटीज निर्माण केल्या, त्या आईवडिलांनाच तुम्ही विसरून जाता. तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला 1-2 मिनटं काढून, आई तू कशी आहेस, बरी आहेस ना गं, किंवा वडील बरे आहेत ना गं, काय केलंस तू आजच्या दिवसात, हे एवढंच विचारायचं असतं. फारशा काही अपेक्षाही नसतात. बाय द टाईम आईवडिलांनी इव्हन फायनान्शियली सुद्धा त्यांनी आपली सोय केलेली असते, परंतु हे एवढं पण आजकाल म्हणजे केलं जात नाही आणि कुठेतरी माझ्या मनाला याचं एक हे वाटतं. आता दुसरी बाजू अशी पण असू शकते. बरेच जण मला म्हणाले की कांचन, तुला असं वाटत नाही का आपण कशाला मुलांवरती बर्डन बनावं? बर्डन कुणालाच बनायला आवडत नसतं. प्रत्येकालाच आपल्या 2 पायांनी चालायला आवडतं. कुणालाही कुबड्या घेऊन चालायला आवडणार नाही किंवा कुणालाही व्हीलचेअरवरती बसून जायला आवडणार नाही. तसंच प्रत्येकाला असं वाटेल की नाही, मी सन्मानानं, स्वाभिमानानंच शेवटपर्यंत ताठ बाण्यानंच मी जगलं पाहिजे आणि माझा जेव्हा मृत्यू येईल तेव्हा शांतपणानं मी गेलं पाहिजे. हे प्रत्येकालाच असं वाटत असतं. परंतु आयुष्य हे तुम्हाला कधीकधी काही अशा घटनांना सामोरं जायला लावतं की त्याच्यामुळे शेवटी मानसिक ज्या यातना होतात ना, त्या खूप भयंकर असतात. तर मी असं म्हणेन की काही मुलं असतीलही चांगली की जे आपल्या आईवडिलांचा विचार करतात, तर ते त्यांनी केलाच पाहिजे. परंतु काही मुलं जी आपल्या आईवडिलांच्याकडे दुर्लक्ष करत असतील, अशा वेळेला मला दुसरं पण एक म्हणावं असं वाटतं की आईवडिलांनी सुद्धा मुलांवरती प्रेम तर आपलं असतंच, परंतु कुठेतरी ते प्रेम थोडंसं डोळसंही असावं. कारण का एकदमच जर तुम्ही दिलंत, जसं नटसम्राटमध्ये एक डायलॉग होता की तुम्ही एक वेळ जेवणाचं ताट द्या, पण बसायचा पाठ देऊ नका. सो त्यामुळे मग कशी त्या माणसाचं पुढे होतं. आत्ताच ह्यांनी सांगितलं, ती लेटेस्ट केस आपल्यापुढे सिंघानिया कुटुंबाची पण आहे. तर अशा जेव्हा आपण गोष्टी बघतो तेव्हा असं वाटतं, अरे आज जो मुलगा आहे तो जाऊन सुद्धा पुढे म्हातारा होणार आहे, त्यालासुद्धा पुढे त्याच सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करायला लागणार आहे. मग तेव्हा नंतर पुढे जाऊन रिपेंटन्स जरी झाला त्या मुलाला, तरी तोपर्यंत वडील नसणार आहेत ना.
सो कुठेतरी त्यामुळे मला असं वाटलं की नाही, हा चित्रपट आपण जरूर करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं मी भाग्य समजते की मनोज जोशी आणि सुकन्या कुलकर्णी यांच्यासारखी अतिशय तगडी अशी अभिनयातली, म्हणजे जुगलबंदी म्हणेन मी, इतका. आणि त्यांचं गिव्ह अँड टेक आणि त्यांची जी काही केमिस्ट्री होती ना, ती आभाळमाया त्यांनी केलं. त्याच्यानंतर मध्ये एवढी गॅप झाली एक 24-1 वर्षांची, तरीसुद्धा आत्ता पण करताना मला ती केमिस्ट्री त्यांच्यामध्ये जाणवली. जेव्हा आम्ही सीन करायला घ्यायचो तेव्हा मनोज म्हणायचा, नाही नाही चल चल आपण घेऊया. तर शेवटी सुरेश देशपांडे आमचा कॅमेरामन म्हणायचा, अरे मला कॅमेऱ्यासाठी एक रिहर्सल तरी द्या. सो त्यांचं ते इतकं असं एका कॅरेक्टरने असं नुसतं बघितलं तरी दुसऱ्यांनी त्याला रिस्पॉन्ड करणं हे कुठे सांगायला लागत नाही. हे त्यांची केमिस्ट्री जी तेव्हापासूनची बसलेली आहे ना, ती तुम्हाला ह्या चित्रपटामध्ये पण बघायला मिळेल. आणि अतिशय सुरेख चित्रपट झालेला आहे. तेव्हा सर्वांनी चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघावा अशी मी अगदी नम्र विनंती करते आपल्या सर्व प्रेक्षकांना.